नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर आता येत्या 1 फेब्रुवारीला आहे माघी गणेश जयंती। गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे, गणेश जयंती आहे। तर या दिवशी आपण हा दिवस कसा साजरा करायचा आहे आणि त्याच्यासोबतच आपण या दिवशी कोणती पूजा करायची आहे, सेवा कोणती करायची, नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, त्याच्यासोबतच आहे ना आपल्याला एक असा उपाय करायचा आहे। माघी गणेश जयंती आहे तर त्या दिवशी एक उपाय करायचा ध्रुवांचा। तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाइम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आता 1 फेब्रुवारीला आहे माघी गणेश जयंती, वार आहे शनिवार, या दिवशी आहे गणेश जयंती। तर या दिवशी आपल्याला बघा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपल्याला सगळी जी काही मी तुम्हाला सांगणार आहे सेवा पूजा तशी तुम्हाला करायची आहे। तर वर्षातून 2दा गणेश जयंती येत असते। तर पहिली जी असते तर ती माघ महिन्यामधली गणेश जयंती असते आणि दुसरी जी येते तर ती असते भाद्रपद महिन्यामधली। तर जी भाद्रपद महिन्यामधली जी गणेश जयंती असते तर आपण सगळेजण यांना खूप मोठ्या उत्साहाने ती साजरी करत असतो। मध्ये तर आपण जशी भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करतो, खूप मोठ्या उत्साहाने सण साजरा करतो आपण, तसंच आहे ना आता बरेच ठिकाणी आहे ना म्हणजे माघी गणेश जयंतीला सुद्धा गणपती बाप्पाची स्थापना करतात। अगदी आपण जसं करतो ना तसंच आहे ना ती लोक सुद्धा या माघी गणेश जयंतीला तसंच सेम सगळं काही करत असतात ते। आणि बघा आपण कोणत्याही सणावाराला सेवा करतो तर ती का करतो, कशासाठी करतो? आपल्या आयुष्यामध्ये ना बऱ्याच अडचणी असतात, बरीच संकटं असतात। आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा नवरा बायकोंमधले काही वाद असतात, काही भांडणं असतात आणि मुलांच्या अभ्यासात सुद्धा प्रगती व्हावी, मुलांचं शिक्षण पूर्ण व्हावं, आपली मुलं चांगल्या नोकरीला लागावी असं आपल्याला वाटत असतं। म्हणजे अशा बऱ्याच समस्या आपल्याला असतात, म्हणजे आर्थिक समस्या, शारीरिक, मानसिक, म्हणजे नात्यांमधले काही वाद, तर अशा भरपूर समस्या आपल्या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये असतात। तर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की माझ्या आयुष्यामधले काही संकट असतील, काही दुःख असतील, काही अडचणी असतील तर त्या सगळ्या दूर झाल्या पाहिजे, कमी झाल्या पाहिजे। तुम्हाला जर असं वाटत असेल, म्हणजे असं प्रत्येकालाच वाटत असतं अर्थात, तर तुम्हाला सांगते मी की आपल्याला या दिवशी माघी गणेश जयंती आहे तर तो दिवस खूप शुभ मानला जातो। खूप या दिवसाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। आपल्या कितीतरी अडचणी असतील तर त्या आपण सेवा केल्याने कमी होतात। तर या दिवशी आपण कोणती जरी सेवा केली तरी त्या सेवेचं आपल्याला फळ भेटणार, फक्त ती मनाच्या श्रद्धेने आपण केली पाहिजे। आज मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे, पूजा सांगणार आहे, तर तशी पूजा तुम्ही नक्की करा। बघा अगदी साध्या भोळ्या मनाने तुम्ही करायचा प्रयत्न करा, 100% तुमची संकटं दूर होणार, कमी होणार। आपल्या आयुष्यामधले काही संकट, काही दुःख असतील तर ते गणपती बाप्पा हिरावून घेतील आणि आपल्याला सुख देतील। तर आपल्याला माहीत आहे की गणपती बाप्पा हे सुख करता आहेत, दुःख हरता आहेत आणि गणपती बाप्पा हे आपली विघ्न दूर करत असतात। आपल्या आयुष्यामध्ये काही संकट असतील, दुःख असतील तर ते निवारण्याचं काम करत असतात। तर आपली सगळी विघ्न ते दूर करत असतात। तर आता सर्वात महत्त्वाचं 1 फेब्रुवारीला आहे माघी गणेश जयंती, वार आहे शनिवार, या दिवशी आहे। तर माघी गणेश जयंती या चतुर्थीस वरदा चतुर्थी, स्कंद शांती चतुर्थी अशी विविध नावे आहेत। आणि या दिवशी आहे ना श्री गणेशाने श्री क्षेत्र काशी येथे धुंडी राज्य स्वरूपामध्ये अवतार घेतला होता। तर बघा या दिवशी आहे ना माघी गणेश जयंती आहे तर आपल्या केंद्रामध्ये, स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा बऱ्याच अशा सेवा घेतल्या जातात। तर गणपती अथर्व शीर्ष असतं, त्याचं पाठ घेतलं जातं। आता बघा तुमच्या घराजवळ जर आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर अतिशय उत्तम, मग तुम्ही तिथं जावा सेवेला, कारण बघा त्या सेवेचा अतिशय खूप आपल्याला लाभ भेटत असतो। तर आपण ज्यावेळेस आहे ना केंद्रामध्ये जाऊन ही सेवा करतो ना तर त्यावेळेस बघा त्याचा लाभ काय होतो, तर बघा उत्तम संतान प्राप्ती आणि उत्तम सौभाग्यप्राप्ती आपल्याला होत असते फक्त या सेवेमुळे। म्हणजे अशी आहे ना बरीच सेवा असते केंद्रामध्ये, या दिवशी केली जाते। तुम्हाला सांगते काय काय सेवा असतात। तर बघा या दिवशी आहे ना गणेश याग केला जातो आणि आपलं श्री स्वामी समर्थ माळजप केली जाते। त्याच्यासोबतच गणपती अथर्व शीर्षाचे 21 आवर्तने घेतली जातात आणि ललिता सहस्रनामाचं पठण केलं जातं। त्यामुळे तुम्हाला सांगते तुमच्या घराजवळ जर कुठे केंद्र असेल स्वामी महाराजांचं तर नक्की तुम्ही तिथं जाऊन सगळी सेवा करा। आणि जरी तुम्हाला शक्य नसलं आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन सेवा करणं, काही कारणास्तव म्हणजे तुम्ही जॉबला आहे, तुमचं लहान बाळ आहे, तुम्हाला शक्यच नाही जाणं, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तर तुम्हाला सगळी सेवा घरात केली तुम्ही तरी चालणार आहे। बघा घरामध्ये सेवा आपण करतो त्याने सुद्धा खूप फायदे आपल्याला बघायला मिळत असतात। आपण ज्या काही सेवा करतो ना तर त्याने सुद्धा बघा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये एक चांगला बदल आपल्यामध्ये घडत असतो आणि आपल्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह वातावरण राहतं आणि आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी असते तर ती बाहेर जात असते, घरामध्ये ती थांबत नाही निगेटिव्हिटी।
तर मागी गणेश जयंती आहे, तर या दिवशी आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे उंबरठ्याला. या दिवशी बघा संपूर्ण म्हणजे देवघर असतं आपलं, देवघर पूर्ण स्वच्छ करायचं आहे. सगळ्या देवांना आपल्याला आंघोळ घालायची असते या दिवशी. आणि त्याच्यासोबतच बघा गणपती बाप्पाच्या मूर्तीवरसुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर तुम्ही पाण्याने करू शकता, दुधाने करू शकता किंवा पंचामृताने केलं तरी चालेल. आणि गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला पठण करायचं आहे. मला जे शक्य होईल त्याने तुम्ही करू शकता. तर कसं करायचं, तर पहिलं 5 वेळा पाण्याने करायचं, नंतर दुधाने करायचं, परत पाण्याने करायचं, किंवा तुम्ही पाण्याने करा आधी, नंतर तुम्ही पंचामृताने करा अभिषेक, त्याच्यानंतर परत पाण्याने करा. असं केलं तरी चालेल. त्यावेळेस तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष त्याचं पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष पठण करतानाच तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि जरी तुम्हाला शक्य झालं नाही गणपती अथर्वशीर्ष म्हणजे पठण करायला जमलं नाही, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तर फक्त ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः हा मंत्र जरी बोलून तुम्ही अभिषेक केला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तरी चालणार आहे. किंवा तुम्ही हे पण बोलू शकता, गणपती स्तोत्र नाही का आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे गणपती स्तोत्र, तसं तुम्ही पठण करायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. किंवा जरी तुम्हाला काही शक्य झालं नाही, फक्त तुम्ही यूट्यूबला लावून द्या गणपती अथर्वशीर्ष, यूट्यूबला लावून द्या आणि एकीकडे तुम्ही फक्त अभिषेक करा, फक्त श्रवण करा तुम्ही आणि अभिषेक करा तरी चालेल. असं केलं तर मला सांगते गणपती अथर्वशीर्ष तुमच्या घरामध्ये नित्यनेमाने हे झालंच पाहिजे. आणि बघा मुलांच्या अभ्यासामध्ये सुद्धा म्हणजे एक चांगला फायदा होतो. गणपती अथर्वशीर्ष कसं आपण जर घरामध्ये जर लावलं, यूट्यूबला लावलं किंवा आपण स्वतः जर पठण करत असलो तरी आपल्या मुलांच्या याच्यामध्ये लई फरक पडतो ना. बघा तुमच्या मुलांकडनं जर तुम्ही पठण करून घेतलं गणपती अथर्वशीर्ष नित्यनेमाने दररोज, तरी अतिशय उत्तम. म्हणजे कसं त्यांच्या अभ्यासामध्ये खूप चांगला परिणाम त्यांना बघायला मिळेल, तुम्हाला बघायला मिळेल असं असतं. त्यामुळे बघा शक्यतो तुम्हाला सांगेल तुम्ही स्वतः पठण करा, श्रवण करा. तर याचे यातनं खूप फायदे आहेत. म्हणजे गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती जे स्तोत्र असतं ना त्याचेसुद्धा खूप चांगले फायदे आहेत. बघा नित्यसेवेमध्ये आपल्या दिलेलं आहे गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष. तर असं तुम्ही पठण करा किंवा मुलांकडनं पठण करून घ्या. आणि ही जी सेवा आहे ना, तर ही तुम्हाला फक्त सुतक पिटाळ वगैरे असेल तर तुम्हाला करता येणार नाही. आणि मासिक धर्म असेल तर तुम्ही दुसऱ्यांकडनं करून घेऊ शकता, असं केलं तरी चालेल. तर तुम्हाला असा अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर गणपती बाप्पाला अष्टगंध लावायचा, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. आणि तुम्हाला या दिवशी मागी गणेश जयंती आहे, तर या दिवशी तुम्हाला एक तरी जास्वंदाचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे. कारण जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला दुर्वासुद्धा त्यांना अर्पण करायचे आहेत. कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय बघा गणपती बाप्पाची पूजा ही पूर्ण होत नाही, ती अपूर्णच राहते. त्यावेळेस आपण दुर्वा अर्पण करू गणपती बाप्पाला, तर त्यावेळेस बघा गणपती बाप्पाच्या चरणी म्हणजे त्यांच्या पायाजवळ अर्पण करायच्या नाही, तर तुम्ही हातावर अर्पण करा किंवा तुम्ही जरी डोक्यावर अर्पण केला तरी चालणार आहे. फक्त तुम्हाला त्यांच्या पायाजवळ अर्पण करायच्या नाही. तर त्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला. तर तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करा. आणि तसंच मोदकसुद्धा आपण करत असतो, तर मोदकसुद्धा त्यांना अर्पण करा. तर हे सगळं तुमचं झाल्याच्या नंतर तुम्हाला शेवटला आरती करायची आहे गणपती बाप्पाची. आणि आरती झाल्याच्यानंतर तुम्हाला प्रार्थनासुद्धा करायची आहे. तर तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे ती म्हणजे, तर तुम्हाला सांगायचं आहे गणपती बाप्पाला की हे गणपती बाप्पा विघ्नहर्ता, माझ्या आयुष्यामध्ये काही संकट दुःख असेल तर ते दूर करा. आणि मी माझ्या साध्या भोळ्या मनाने आज तुमची पूजा केली आहे, सेवा केली आहे, तर ती तुम्ही गोड मानून घ्या. म्हणजे तुम्हाला अशी त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि आता त्याच्यासोबतच तुम्हाला मी एक उपाय सांगते. तो उपाय आहे 21 ध्रुवांचा. तर अशा तुम्हाला 21 ध्रुवा लागणार आहेत. तर आपण संकष्ट चतुर्थी असली का आपण कसं करतो, ध्रुवा आणतो आणि त्याला असं धाग्याने बांधतो, गुंडाळतो आणि त्या ध्रुवा आपण गणपती बाप्पाला अर्पण करतो, म्हणजे त्याची एक जोडी होते. तर असं तुम्हाला 21 जोड्या लागणार आहे. लक्षात घ्या, 21 जोड्या तुम्हाला अशा आणायच्या आहेत. आणि तुम्हाला आता सांगते काय करायचं आहे. तर तुम्हाला त्याच्यामधली एक जोडी घ्यायची आहे, एक जोडी घ्यायची आहे आणि हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्या जोडीला. आणि तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. हातामध्ये जोडी घ्यायची उजव्या हातामध्ये आणि पठण करायचं आहे गणपती अथर्वशीर्ष एकदा. आणि ती जोडी तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे. असं केलं तुम्ही. आता दुसरी तुम्हाला घ्यायची आहे. तर हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि गणपती अथर्वशीर्ष परत बोलायचं आहे तुम्ही एकदा आणि त्या ध्रुवा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाला. म्हणजे तुम्हाला असं 21 वेळा करायचं आहे. म्हणजे तुमचं 21 वेळा पठण होणार. आणि जर तुम्ही असा विचार केला ना की आता मी ध्रुवा आणते, 21 जोड्या आणते ध्रुवांच्या आणि मी हातावर ठेवते, सगळे जोड्या एकत्र हातामध्ये ठेवते आणि 21 वेळा मी गणपती अथर्वशीर्ष बोलते आणि त्या मी ठेवते नंतर डायरेक्ट. तर असं तुम्हाला करायचं नाही आहे. तर असं तुम्हाला शॉर्टकट करायचं नाही आहे. बघा कधीतरी आपल्याला असं वाटतं चला कशाला एवढी सेवा करू, आपण शॉर्टकटमध्ये काहीतरी करू. बघा हे चुकीचं आहे. कारण कोणतीही सेवा जर आपण मनाने श्रद्धेने जर केली तरच आपल्याला त्या सेवेचं फळ भेटतं. नाही तर तुम्हाला फक्त काय सांगितलं तसं करायचं आहे. तर या सेवेने काय होतं, तर बघा तुमच्या आयुष्यामधले काही संकट असतील, काही दुःख असतील, काही अडचणी असतील तर त्या नक्की तुमच्या कमी होणार 100%.
म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ही सेवा आवर्जून करा, सांगितली अशा पद्धतीने. मला समजलं असेल की या दिवशी आपल्याला अशी कोणती पूजा आणि सेवा करायची आहे, तर तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा. आणि तुमच्या मुलांकडनं सुद्धा गणपती शीर्ष पठण करून घ्या. तर तुम्ही सुद्धा स्वतः आहे ना पठण करा, श्रवण करा. तर याचे खूप फायदे आहेत, तुम्हाला मी आधी सांगितलं. आणि बघा, जरी तुम्हाला काही शक्य झालं नाही या दिवशी, तर तुम्ही फक्त काय करायचं आहे, तर फक्त नामस्मरण, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप जरी केला तरी चालणार आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल. आणि जरी तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय तुम्हाला देईल. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची उपयुक्त माहिती होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथे समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.